महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम मोर्चा जो तो काढण्यात आला होता। मात्र सोलापुरातल्या काँग्रेस भवन या ठिकाणी गेली 28 दिवसापासून जे आहे ते शेतकरी जे आहे ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। एकीकडे खासदार प्रणिती शिंदे या जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मागण्यांवरती जे आहे ते मोर्चा काढतात, मात्र त्यांच्याच काँग्रेस भवनसमोर जे आहे ते गेल्या 28 दिवसापासून जे आहे ते शेतकरी जो आहे तो या ठिकाणी आंदोलनाला बसलेला आहे। या ठिकाणी गेल्या 28 दिवसापासून जे आहे ते ऊसाचं बिल मिळालं नसल्यामुळे जो आहे तो हा शेतकरी जो आहे तो आंदोलन आपल्याला या ठिकाणी बसलेले दिसत आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काय सांगाल? गेल्या तुम्ही 28 दिवसापासून ऊसाच्या बिलासाठी बसलेला आहात, अजूनही तुम्हाला ऊसाच्या बिलासंदर्भात कुठल्याही संदर्भात माहिती दिलेली नाही, काय सांगाल? तर आम्ही एवढंच म्हणतो की 28 दिवसापासून आम्ही या ठिकाणी काँग्रेस भवनसमोर बसलेलो आहे। आम्हाला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस त्यांनी 2800 मधले काय 1800 रुपये त्यांनी दिलेले आहेत, आम्हाला दिलेत बिल, पण 800 रुपये त्यांनी दफावत जी ठेवलेली आहे ती घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही। मेत्रे साहेबांनी आम्हाला पत्र दिलं होतं की तुम्हाला 2700 रुपये बिल देऊ म्हणून कारखाना चालू होताना, आणि परवाही त्यांनी ज्यावेळेस घरापुढे त्यांचे आंदोलन झालं त्यावेळेसही त्यांनी पत्र दिले की 2700 रुपये तुमचं बिल अदा करतो, आणि ज्यावेळेस आम्ही इथं बसलो त्यांनी 1800 रुपये घ्या आणि उठा म्हणतात, आम्ही उठणार नाही। आम्ही शेतकरी म्हणालो की आम्ही काय जे बसलेले शेतकरी आहेत आम्ही ठाम आहोत, 2700 रुपये घेतल्याशिवाय उठणार नाही। 1800 रुपयेचा काळ हा 10 वर्षाचा होता, आज आमच्या महाराष्ट्रामध्ये 1800 कोणी दिलं नाही। तर मेत्रे साहेब जर जबाबदार व्यक्ती आहेत, ते एक मंत्री आहेत, ते माझे गृहराज्यमंत्री होते, त्यांनी जबाबदारीनं बोलावं, जबाबदारीनं वागावं, आणि जर पत्र लिहून तुम्ही जर जैसे बोले तैसे चाले असं वागत नसाल तर संग्राम मोर्चा तुमचा हा बोलणं आणि करणं, कथनी आणि करणीमधला फरक आहे असं मी म्हणतो। एकीकडेच पाहायला गेलं तर खासदार प्रणिती शिंदे या संग्राम मोर्चाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारवरती लक्ष केंद्रित करतायत, मात्र त्यांच्याच काँग्रेस भवनसमोर जे आहे ते शेतकरी गेल्या 28 दिवसापासून ऊसाच्या बिलासाठी जो आहे तो आंदोलन करत आहे। वसीम आत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर।